सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलात. कालचा व्हिडिओ काय मोठा नव्हता, काही नव्हता, 2.5 मिनिटाचाच होता. बरोबर. काल जे फक्त बाहेर गेलो आणि मागे गणेशोत्सव निमित्त मंदिरात गेलो, एवढंच होतं. बाकी काय त्यात नव्हतंच काहीच. तुम्हाला माहिती आहे, गावावरून आल्यावर आपल्याला सध्या असेच व्हिडिओ बनत आहेत, छोटे छोटे बनणार. तर चला मंडळी, आज सगळे गेलेत. आज समीक्षा पण गेली रिक्षावर, मुलं पण गेली शाळेत. मी आपला नाश्ता बिष्टा करून बसलो आहे घरात. काय करणार. तर आहे छान मंडळी. आता सध्या निवडणुका झाल्या, तुम्ही बघितल्या. आधी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महानगरपालिकेचं आता काल आरक्षण, म्हणजे जे महापौराचं जे आरक्षण होतं ते सुद्धा पार पडलं. आता मुंबई महानगरपालिका ही खुल्या महिला प्रवर्गासाठी आता आरक्षित झालेली आहे. म्हणजे महिला महापौर होणार ओपनमध्ये. तर त्याचं पण काल आरक्षण होतं. ते आता महापौर निवडतील आणि महापालिका अस्तित्वात येईल. मला वाटतं 30 जानेवारीच्या आसपास आपल्याला मुंबई महानगरपालिकेला महापौर भेटेल. लवकरात लवकर भेटावा अशीच अपेक्षा आहे. आणि महापौर भेटल्यावर विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष निवडले जातील. स्थायी समित्या म्हणजे विविध समित्या असतात महानगरपालिकेत. स्थायी समिती महत्त्वाची असते. फायनान्स म्हणजे निधी, जसं अर्थ खातं असतं तसंच स्थायी समिती असते. निधी वाटपाचं काम त्यांच्या हातात असतं. ते सुद्धा पद जाईल. त्यानंतर मग नगरसेवकांना निधी दिले जातील. मुंबईचे जे विकास कामं आहेत त्याला चालना भेटेल आणि मग सगळीच कामं मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. सादर अपेक्षा असते, अशीच अपेक्षा असते. आता जी कामं गेल्या 3-4 वर्षापासून प्रशासनाकडे आहेत, महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे होते, तो प्रशासकीय कारभार आता शासनाकडे येईल. नगरपालिकेचं शासन अस्तित्वात येईल आणि महानगरपालिका चांगलीच कामाला लागेल, जोमाने कामाला लागेल. त्यांच्या पुढच्या कामासाठी आपण शुभेच्छा देऊच. आता त्यांच्यामध्ये आता सध्या महानगरपालिकेमध्ये काय गोंधळ उडाले तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बातम्यांना रोज ऐकतच असाल, कोण कुठे चाललं आहे, कोण कुठे चाललं आहे, काय कुठे चाललं आहे. म्हणजे मॅन्डेटचा अजिबात प्रभावात राहिलेला नाही आहे. निवडणुका फक्त नावासाठी राहिलेल्या आहेत असं मला वाटतं. पण तरीही मित्रांनो, मतदान करा. मतदान करणं हा आपला अधिकार आहे. म्हणजे आता सध्या मतदान नाही आहे, पण आता 5 फेब्रुवारीला म्हणजे पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्या तर काही इकडे नसतात. आपण त्याची निवडणूक कशी होते, कशा प्रकारे होते ते नाही माहीत मला अजून. गण निवडले जातात. गण म्हणजे पॅनलद्वारे, नंतर मग सदस्य निवडले जातात, असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये. तर झालं, त्या निवडणुकांसाठी फॉर्म भरण्याची सुद्धा शेवटची तारीख झाली. आता अर्ज छाननी वगैरे होतील. एका ठिकाणी तर बिनविरोध पण आलेले आहेत पंचायत समिती सदस्य निवडून. तर असं मंडळी, ह्या गोष्टी चालतच राहतील. राजकारण म्हणल्यानंतर सगळे हेवे दावे प्रतिदावे सगळे झाले. पण सध्या मंडळी, तुम्हाला एक म्हणजे आपल्या शेअर मार्केटबद्दल काही माहिती आहे का? मार्केटमध्ये खूप उदासीनता आहे. नवीन वर्षापासून तर खूपच उदासीनता आहे. म्हणजे जो सेन्सेक्स 86,000च्या आसपास जायला हवा होता, एव्हा 85,000वर होता. पुढे वाटचाल चालली होती, पण त्याचीच वाटचाल आता 82,000वर आलेली आहे. पाठीमागे आलं आहे. रिव्हर्स ट्रेंड चालला आहे शेअर मार्केटमध्ये. काय कळत नाही आहे. सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स ज्या होत्या त्या कॉलॅप्स झालेल्या आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्स मार्केटमधनं काढता पाय घेत आहेत. त्यांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत ते सेल करत आहेत आणि मार्केटमधनं एक्झिट घेत आहेत. काही कळत नाही. सेलिंगचा दबाव म्हणजे विक्री, शेअर मार्केटमध्ये विक्री वाढली की अर्थातच शेअर मार्केट हा खाली पडायला सुरुवात होते. आणि मग फॉरेन इन्व्हेस्टर्स गेले की मग अर्थातच बाजारातली गुंतवणूक कमी होते. त्याच्यानंतर मग रुपयाची किंमत कमी होते आपोआप. रुपयाची किंमत कमी झाली की अर्थात त्याचा सगळ्याच ह्याच्यावर परिणाम होतो. म्हणजे आपण जर इम्पोर्ट करतो आहे, एखादी गोष्ट आयात करतो आहे, तर आपल्याला फॉरेन करन्सी डॉलर असणं आवश्यक आहे. डॉलर नसेल तर तो विकत घ्यावा लागतो. आणि सध्या आपण क्रूड ऑइल म्हणजे जे खनिज तेल आपण सर्वात जास्त खनिज तेल विकत घेतो. त्यासाठी आपल्याला फॉरेन करन्सी डॉलरची
गरज भासते. आणि डॉलर आपण विकत घ्यायला गेलं की डॉलरची जास्त किंमत बघून त्याची डिमांड जास्त असली, मागणी जास्त असते की किंमत वाढतेच. आणि त्याच्यामुळे काय माहिती आहे, भारतीय रुपयाची किंमत ही सध्या खूप खाली पडलेली आहे, खाली घसरलेली आहे. आणि खाली घसरलेली असली की आपल्याला खूप डेफिसिट्स वाढतात, आपल्याला डॉलर विकत घ्यावा लागतो. आता बघू त्याच्यामध्ये सेफ्टी मेजर्स. आता आर बी आय काय पॉलिसीज डिक्लेअर करते आहे, आपलं फायनान्स डिपार्टमेंट काय पॉलिसी डिक्लेअर करते आहे, ह्याच्यावर सगळं पुढची रूपरेषा आहे. पण खरंच सध्याचं हे जे चालू वर्ष झालं आहे, नवीन वर्ष झाले, ते सेन्सेक्स म्हणजे आपल्या शेअर मार्केटसाठी तर खूपच निराशाजनक आहे आत्तापर्यंत. आता हा सध्याचा जानेवारी महिना आहे, आय होप सो पुढे आपलं चांगलं चालेल मार्केट, अशी आशा बाळगून पुढे आपलं सगळं चालू आहे. पण बघू आता हे मार्केट कधीपर्यंत कवर होतं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे अमेरिकेने आपल्यावर टॅरिफ, खूप सारा टॅरिफ लादलेला आहे. त्याच्यामुळे आपलं काय झालं माहिती आहे का, आपली जी निर्यात होती ना ती खूप कमी झाली आहे, निर्यात कमी झाली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो डॉलर येतो आहे तो डॉलर यायचा कमी झाला आहे आणि आपल्याला डॉलर जास्त पे करावं लागतं. त्याच्यामुळे सगळे डेफिसिट्स निर्माण झालेत. आता बघू, ह्या मागणी आणि पुरवठा डिमांड अँड सप्लायचा सगळा खेळ आहे. आता बघू तोपर्यंत. आणि काय झालं, सोनं अस्थिरता, म्हणजे ही सगळी अस्थिरता आल्यामुळे सोन्याच्या किमती आपोआप वाढतात, सोन्याची खरेदी वाढली जाते. कारण लोक काय म्हणतात, सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्डकडे, सोन्याकडे पाहिलं जातं. त्यासाठी सोनं खरेदी केलं जाते आणि सोने खरेदी केल्यामुळे सोन्याची किंमत ही आपोआपच वरती जाते. आता सामान्य माणसाला तर काय सोनं विकत घेण्यासारखे राहिलेलं नाही आहे. सोन्याची किंमत आसपास 1.5 लाखाच्या आसपास गेली आहे असं मला तरी वाटतं. मला वाटतं नाही, असं आहे. बघू आता काय होते. येत्या काळात सगळं सुरळीत व्हावं हीच अपेक्षा. काय सेफ्टी मेजर्स RBIकडनं घेतले जावेत. आपल्या जे फॉरेन पॉलिसी आहेत त्याच्यावरसुद्धा काही अभ्यास केला जाणं गरजेचं आहे. नुसत्या निवडणुका, इकडे आमदार पळवापळवी, नगरसेवक पळवापळवी, ह्यामध्ये घोडेबाजार करण्यापेक्षा काही ठोस अशा निर्णायक अशा फॉरेन पॉलिसीज, व्यापार वाढवण्यामध्ये काही पॉलिसीज डिक्लेअर केल्या, त्याच्यामध्ये संशोधन केलं तर खूप बरं होईल. अर्थातच आपले मुख्यमंत्री डावोसला गेलेले आहेत. डावोसला आता भरपूर MOU त्यांनी साईन केलेले आहेत. ते लाखोच्या कोटीमध्ये इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येते असं दाखवत आहेत. आता ते MOU म्हणजे प्रत्यक्षात इन्व्हेस्टमेंट आहे की नाही हे आता येत्या काळातच कळेल आपल्याला. MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. म्हणजे आता ते सध्या ते लोक आहेत, उत्सुक आहेत, एवढंच आहे. आता त्या प्रत्यक्षात जेव्हा भारतामध्ये ग्राउंड लेवलला जेव्हा इन्व्हेस्टमेंट होईल तेव्हा कळेल. इन्व्हेस्टमेंट झाली तर अर्थातच सगळ्यामध्ये आपल्याला ग्रोथ होतो, एम्प्लॉयमेंट वाढते. एम्प्लॉयमेंट वाढले की अर्थातच आपला GDP वाढतो. ह्या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो. जर सकारात्मकदृष्ट्या जर हे करार होत असतील तर खूपच चांगलं आहे. त्यासाठी शुभेच्छा आपल्या मुख्यमंत्र्यांना देखील. जास्तीत जास्त त्यांनी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आणावी हाच उद्देश आहे. असो, सध्या तरी आपला शेअर मार्केटवरचा आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये ती कोलॅप्स झालेली आहे, खूपच कोलॅप्स झालेली आहे. सांगू शकत नाही एवढी कोलॅप्स झालेली आहे. पण असो, येत्या काही काळात ती नक्कीच वरती जाईल. कारण निराश होऊ नये, शेअर मार्केट हे असंच आहे, त्याच्यामध्ये निराशावादी राहता कामा नये. कारण पेशन्स गेम आहे. तुम्ही संयम किती ठेवता हा गेम आहे. तुमची होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे, तुम्ही किती पेशन्स ठेवता, तुम्ही किती रिसर्च करता, त्याच्यानंतर पर्यायी क्षेत्र तुम्ही किती निवडता, पर्यायी शेअर्स कसे निवडता, काय करता, ह्याच्यावर सारं अवलंबून असतं. आय होप सो तुम्ही सगळे चांगले करताय. आता सुरुवात तर आपली मी चांगली तुम्हाला निराशाजनकच केली आहे. म्हणजे बघायला सांगेल सगळे शेअर तर नाही असं काही नाही, अप्स अँड डाऊन्स चालत राहतात. फक्त एवढंच की खूप जवळजवळ 3,000 आणि सेन्सेक्सचा खाली गेलेला आहे जवळपास. त्याच्यामुळे थोडीशी चिंता व्यक्त केली. नाही तर आपल्याला काय, आपण तुम्हाला माहिती आहे आपल्या एंटरटेनमेंटचेच व्हिडिओ असतात. पण सध्या कधी वाटतं आपण फायनान्स, आपलं आर्थिक जो आहे खेळ तोसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न असतो. बघू. वातावरण काहीसं ढगाळ आहे, धुरकट पण आहे, ढगाळ आहे, काय समजत नाही. हे बघा, ध्रुविका काय करते, काय मारते, कोण मारतंय, हां कोण मारतंय तुला, कोण मारतंय,
हा काय बुवा तिकडं नाही बुवा बुवा तिकडं नसतो बुवा बाहेर असतो बाहेर हा. आताच मंडळी जरा खाली जाऊन आलो आणि फेरफटका मारून आलो आपला खाली. पण आज वातावरण हवेत गारवा आहे पण मध्येच ढगाळ वातावरण होते पावसासारखं एकदम एकदम काळोख नाही होतं पण ढगाळ असं मळब असं उदास वातावरण असं तसं वाटतंय. आता निघालो घरी. आज काय सामान वगैरे नाही रिकाम्याच हाताने आलो. चला जाऊया हळूहळू आपल्या घरी. जेवूया आता जाऊन. दुसरं काही काम आहे नाही. संध्याकाळी ऑफिसचं काम आहे. चला मंडळी जेवायला. आता समीक्षाने संध्याकाळी येताना चिकन आणलं होतं आणि चिकनसोबत इथे अंडी पण शिजत घातली तिने एकत्रच मस्त. चला चपात्या पण आहेत, भात, चिकन. तर संध्याकाळचं या जेवायला. उशीर झाला जेवायला, 10:30 वाजून गेलेत. पण चला ठीक आहे, काय हरकत नाही. दक्ष कसं आलं चिकन? मस्त झणझणीत. चला या जेवायला. तर मंडळी आता व्हिडिओमध्ये थांबायची वेळ झाली. आता रात्र पण झाली, आता झोपतो जरा. आता उद्या मस्त. आता उद्यापासून 3 दिवस सुट्ट्याच आहेत. 24, 25, 26 म्हणजे उद्या 24 म्हणजे सॅटर्डे आणि नंतर रविवार, नंतर 26 तर कंपल्सरी सुट्टीच आहे आपली प्रजासत्ताक दिनाची. आणि मंडळी आज व्हिडिओ थांबवतो. पण मंडळी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. ज्या विषयापासून आजचा व्हिडिओची सुरुवात केली होती, सेन्सेक्स म्हणजे शेअर मार्केट डाऊन आहे, तर आजही लगातार कंटिन्युअसली आजही 750 पॉईंट डाऊन आहे. म्हणजे आज जवळजवळ 81,500वर आलेलं आहे मार्केट. जे 82,000वर होतं ते जवळजवळ 81,500 म्हणजे 750 पॉईंटने पडलेलं आहे मार्केट. काय करायचं इन्व्हेस्टमेंटचं समजत नाही. इन्व्हेस्टमेंट आता राहिलीच नाही. एकदम खूप प्रचंड नुकसान झालं आहे. तर असं मंडळी असं काही नाही, चांगले दिवससुद्धा येतील. सरकारने सगळ्याच यंत्रणांनी सगळ्यात आता जागतिक स्तरावर पण काहीतरी बदल झाले पाहिजेत. अमेरिकेवाल्यांनी पण जरा ऐका बाबा, काय तुमच्यामुळे काय होत असेल तर प्लीज जरा सावरून घ्या. कारण मार्केट खरंच खूप कोलॅप्स होतं आहे. तर जरा बघा त्याच्यामध्ये रिकव्हरी आणा जरा मार्केटमध्ये. आणि असो चला होप सो शेवट ज्याचं सगळेच म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी पण होतं. पण नाही होऊ दे लवकरात लवकर चांगलं काहीतरी. तर तुर्तासरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.